नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि मी जे ब्लाऊज तर शिवतेच, मी ब्लाऊज शेअर केले तुमच्याबरोबर. तर मी काही ड्रेस शिवलेले होते ना, तर ते मी माझ्या मुलीसाठी शिवले होते. तर तुम्हाला मी शेअर करणार आहे माझ्या मुलीचे फ्रॉक. तर बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा शेअर करते. हा रेड कलरचा फ्रॉक आहे. ही मी तिला साडीसाठी लेस आणली होती, पण तिला साडी बनवण्याच्या ऐवजी मी तिला एक फ्रॉक, छानसा असा फ्रॉक स्टिच केलेला आहे. तर बघू शकता, हा एक पहिला फ्रॉक आहे माझा. तिला मी शिवला होता. म्हणजे तसं बघायला गेलं तर माझा क्लास वगैरे झालेला नाही आहे, पण तरी पण मी माझ्या असं यूट्यूबला बघून मला पण इच्छा झाली की मुलीला शिवावं म्हणून. तर मग बघा, मी हे माझ्या मनाने तिला स्टिच केलेलं आहे. तर हा शॉर्ट फ्रॉक आहे. तिची हाईट माझ्यासारखीची, पण मी शॉर्ट शिवला आहे तिला गुडघ्यापर्यंत. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हा फ्रॉक आहे. आणि त्या बाजूला मी त्याला मागच्या साईडला इथे हे दोन नाड्या बसवलेल्या आहेत, जेणेकरून कमरेला फिटिंगला यायला पाहिजे. आणि मस्तपैकी इथे एक चेन बसवलेली बघा, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तर हा घातला ना, खूप सुंदर दिसतो तिला, आणि रेड कलरमुळे खूप उठवला दिसतो. तर बघू शकता, हा तिचा पहिला फ्रॉक आहे. मी तुम्हाला दाखवते. तर कसा वाटला फ्रॉक मला नक्की कमेंट करून सांगा. हा फर्स्ट फ्रॉक आहे तिला, पण तुम्हाला दाखवते मी. जेव्हा ती लहान होती ना प्ले ग्रुपला, तर तेव्हा मी तिला हा साडीचा पहिला शिवला होता. तर बघू शकता, हा तेव्हा तिची तब्येत बारीक होती म्हणून तिला हा फर्स्ट फ्रॉक आहे तिचावाला. ही अशीच एक साडी होती. तर बघू शकता, हा पहिला फ्रॉक शिवला होता तिला मी. तर बघू शकता, मी त्याला असं एक गोल्डन खड्याचं बटन आणलं होतं, आणि ही पूर्ण गळ्याला लेस वगैरे बसवली खड्यांची. तर त्याच्यामुळं खूप छान असा फ्रॉकला खूप लुक आलेला होता, आणि घातल्यानंतर ते खूप सुंदर दिसायची. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हा फ्रॉक आहे. तर तुम्हाला अजून एक दाखवते. हा एक आहे ना, प्लेन आहे, कपडा असतो ना ब्लाऊजचा, तसा आणला होता मी तिला. तर बघू शकता, हा पण एक फ्रॉक आहे. हा लॉंग शिवलेला आहे तिला, पूर्ण असं पायापर्यंत. बघू शकता, हा असा दिसतो. आणि याला मी ना गोल्डन कलरची ना लेसचा यूज केलेला आहे खाली. तर बघा, याला मी पानाचा गळा घेतलेला आहे, आणि माझ्या मनाने मी त्याला एक लावून आणि असा पॅच आणला होता, तो मी इथं मध्यभागी बसवलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, हा अशा प्रकारे हा एक लॉंग गाऊन आहे. तर बघू शकता, हा एक आहे. आणि तुम्हाला एक दाखवते मी, हा पण एक फ्रॉक छान आहे तिचा. तर बघू शकता तुम्ही, याला मी बोट नेक केलेलं होतं. हा सिल्की कपडा होता, तर तिला कपडा मऊ होता म्हणून मला फ्रॉक शिवून दे. तर बघा, मी त्याचा शिवला होता. त्याचा बोट नेक गळा घेतलेला होता मी, असं सिम्पल. आणि तिला जास्त हेवी फ्रॉक नाही आवडत, त्यामुळे तिला मी सिम्पल असं शिवला होता. तर बघू शकता, हा अशा प्रकारे लॉंग गाऊन आणलेला आहे. याला पण मी अशा कमरेला फिटिंगसाठी नाड्या वगैरे बसवलेले आहेत. बघू शकता तुम्ही, कमरेला फिटिंगला छान दिसतात. आणि परत त्याला मी ना, जसं आपण दुकानातून विकत घेतो ना, तशाच प्रकारे चैन वगैरे आणून, आणि सेम जसं दुकानात मिळतो ना आपल्याला, त्या प्रकारे मी त्याला चैन वगैरे बसवलेली. ते बघू शकता, हा अशा प्रकारे हा फ्रॉक. तर कसा वाटला फ्रॉक मला नक्की कमेंट करून सांगा. परत अजून एक फ्रॉक आहे तिचा, तो पण तुझ्याबरोबर शेअर करते मी. तर हा पण तिला काळा कलर खूप आवडतो ना माझ्या दीदीला, तर त्यामुळे मी तिला काळा कलरच्याच कपड्यांमध्ये जास्त शिवत असते. तर बघा, हा पण एक लॉंग गाऊन आहे. तर हा बघा तिचा, हा घातला ना खूप छान दिसतो बरं का तिने. तर बघू शकता, हे बघा, त्याला मी गळा असा घेतलेला आहे, सिम्पल लेस लावलेली आहे, आणि मेगाबाई घेतलेली. बघू शकता, सगळ्या फ्रॉकच्या बाह्या लांब होते ना, म्हणून मी तिला याला मेगाबाई केलेली. तर बघू शकता तुम्ही, हा मागचा भाग चेन वगैरे बसवलेली आहे, आणि हा पूर्ण फ्रॉक असा दिसतो बघा. बघू शकता. तर कसे वाटले माझ्या दीदीचे फ्रॉक, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला नक्की कोणता फ्रॉक आवडला तेही मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि मी माझे फ्रॉक तुमच्यावर शेअर केला, मला खूप आनंद झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही, कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू फ्रेंड्स.